चल की ग पटापटा. तू नुसती बिनकामाची मैत्रीण आहेस माझी. असं का ग बोलती? तुला काल मी गृहपाठाची वही मागितलेली, तू अजून नाही दिलीस. आणि पोरांना बरं लगेच देतेस. पोरांना कुठं दिली? फक्त ते सुहासलाच दिली आणि तो बोलला की देतो की 2 दिवसात. आणि तुझ्या वहीत तुझा मोरपीस पण पाहिलंय मी त्याच्याकडं. ए तसं काय नाही, चुकून राहिला असन. चुकून राहिला की चुकून ठेवला? बोल. तुला बोललो ना तसं काय नाही. चल उशीर होतोय. अय स्नेहा, तू काल जे वागली ते बरोबर नाही वागली. नको बाई स्नेहा, मी जाते, तू ये मागणं. जाते मी. तू काल माझ्या घरी आला ते काय बरं नाही केलं. ग्रहपाठाची वय आणाय आल तू तर माझ्या ग्रंथारच बदलून टाकलं. तुला सांगितलं होतं ना गृहपाठाची वही नाहीये, तरी तो नको तो हट्ट केला. अरे मग कोण काय बापाला सांगतं का? काल फक्त एकच वाजवली बापानं, पण आज जर कळालं ना तू माझी वाट अडवली तर मग तुला जित्त गाडून टाकायला पण भ्यायची नाही. आणि मग मी बी तुझ्या प्रेमात मारायला तयार आहे ना. हा, तुझ्या प्रेमात मारायला मी बी मागं पुढं बघायचं नाही. हा होय स्नेहा, हा सुहासला वही द्यायला पार घरी जाते आणि म्या वही मागितल्यावर मग ते माग वही नाही. असं का वागत? हात सोड तिचा. आलं का साहेब? तरी म्हणलं फुलाभोवती बुंग बुंग करणारा बुंगा का दिसाना? राहुल्या, शिस्तीत सांगतोय, हात सोड तिचा. अय सोया, जास्त उडू नको. गुलाबाचा फुलाचा वास सगळ्यांनाच येत असतो, त्याच्यामुळे तू जास्त उडू नको. तुमच्यात हे जे काही चाललंय ना हे सगळं कळतंय मला. ए राहुल्या, तसं काय नाही आमच्यात, आणि तसा विचार बी करू नको. बर जाऊ दे, त्याला काय विचार करायचा ते करू दे. कोंबड्याच्या आरवण्याने गाव जाग होतं, गाढवाच्या नाही. आता र हिला हात लावला तर तू या किडाला फन फन करतो रे. हा ए मधमाशी, तुझ्या मध जरा चाकू दे ना आम्हाला. हा अय राहुल्या, तोंड सांभाळून बोल. सुहास तू जा इथून, आम्ही आमचं बघतो. चल निघ. अरे जा स्नेहा. आणि तुला बोलायचंच होतं, तोंड बोलायचं ना की तुझं बी माया प्रेम येते. काय आला संगीला आणि सुहासला इथून काढून दिलं? तुला हेच दाखवायचं होतं. सुहासला मी एकदा सांगितलं तो निघून गेला, आणि तू काल तुला बाणी एवढं हल्लं तरी तू तिथं उघराटासारखा थांबला. तुला एवढं बोललं अरे जा, पण नाही. आज परत मला आडवा आलास. आणि हेच असतं रे, मुलींना एखादा मुलगा आवडत असेल तर तिचं शांत आणि निर्मळ मन बघत असते, त्याचा गुणी स्वभाव बघत असते. आणि तुझ्यासारखा बेशिस्त कुणाला आवडणार नाही.